अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभे नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पुरदत्त अवतार दिगंबर यती स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांध रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासी वदन कथाटोपी च माला दंडक मंडधर कंटक रक्षक त्रिगुणे रहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम। जय जय श्री सागर विलास माया चक्र चालक अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकल विश्वांचा जाणिता समुद्रकन्याच्या चिकांता तो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येती हाताती ब्रह्मसुता नमी येलेशी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे कलियुगी अवतार घेणे नाना विषवेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतलसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कुठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नशेची ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी उभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंदा जाशी नाही भेदाभेद ते स्वत्म सुखी आनंदमय सदोती तर राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहुनी ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोती विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी जेम असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या माहोदतीतून पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमो अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमो अध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोट माझारी राजप्प मोदी त्याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विचिष्ट साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसोनिया दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांनी वाटले चोख साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी
स्वामींनी हस्यमुख करून उत्तर दिले. तया लागून आम्ही कर्दळवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोल तीर्थे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातल गोधा तटाकाप्रती तियेशी महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरोनी हैदराबादीसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत केला वास. मग तेथून पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सखळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वच्छेने मंगला अक्कलकोटा प्रति येणे तेथुनी झाले. ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे अमुचे सखल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले. स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयाशी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावली कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती. लोक चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेढे सोडिले माहोळा माझी वास्तव्य करीत. आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त. अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळाशी मागे परतने भाग पडे. टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्चले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविंध होता, तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती. आले चोळप्पाचे गृहापती. स्वामीशी जाणोनी ईश्वरमूर्ती. चोळप्पा करी आदर. योग योगाधिक काही चोळप्पाने केली नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाशी देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. रूपाशी कळाला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाने. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवला ही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली. रायांची खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदली. समस्त पावले वंदिली. षोडोपचारी पूजिली स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय समाप्तम. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.